हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी खूपच वेदनादायी असा दिवस होता. कारण आज महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांचं एका प्लेन क्रॅशमध्ये, ॲक्सिडेंटमध्ये निधन झालेलं आहे आणि आजचा दिवस खूपच वाईट आपल्यासाठी ठरलेला आहे. तर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांना खरंच मनापासून श्रद्धांजली वाहते. बिग बॉस सीझन 6 आणि आजच्या एपिसोडमध्ये काय पाहायला मिळालेलं आहे? सचिनचा ब्रेकडाऊन झालेला आपण पाहिलेला आहे. कोण कुठल्या टोळीमध्ये आहे हे आपल्याला आता कळत नाहीये, कारण सगळेजण आतून वेगळ्याच टोळीमध्ये आहेत, दाखवत आहेत वेगळ्याच टोळीमध्ये. बुद्धिबळाचा खेळ आज रंगलेला आहे, परंतु कोण आहे प्याद, कोण आहे वजीर, पाहूयात काय घडलंय आजच्या एपिसोडमध्ये. तर एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की एक बुद्धिबळाचा खेळ बिग बॉसने आखलेला आहे आणि कॅप्टन्सी पदासाठी यावेळेस 2 कॅप्टन आहेत. हा एक नवीन ट्विस्ट आहे आणि बुद्धिबळाचा खेळ आहे, ज्याच्यामध्ये एका रूममध्ये बिग बॉस सगळ्या 4 जे सदस्य आहेत, विशाल, राकेश, रुचिता आणि ओंकार यांना त्या रूममध्ये घेऊन जातात आणि तिथे त्यांना चेकमेट करून कॅप्टन ते म्हणजे इन करू शकतात कॅप्टन्सीमध्ये, बाकीच्या लोकांना चेकमेट करून. आणि हे 4 जण जे आहेत, जे चेकमेट होतील ते सेवक होणार आहेत. म्हणजे आधी जे आहे ओंकार, विशाल आणि राकेश, रुचिता यांना प्याद बनवलेलं होतं. यांना कॅप्टन्सीमधनं बाकीच्या लोकांनी बाद केलेलं होतं. परंतु बिग बॉसने असा ट्विस्ट केला की त्यांना एका वेगळ्या रूममध्ये बोलवलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही असे 4 सदस्य निवडा की तुम्ही इन करू शकता कॅप्टन्सीमध्ये आणि त्यांना चेकमेट करून तुम्ही त्यांना सेवक बनवा. तर याच्यामध्ये विशालने दिव्याचं नाव घेतलेलं आहे, कारण ती बापट जो आहे राकेश बापट त्याला सपोर्ट करते. राकेशने अनुश्री, कारण आता अनुश्री त्याच्या त्या लिस्टवरती आहे, ती इन्स्टिगेट करते असं तो म्हणतोय. रुचिताने तन्वीचं नाव घेतलंय, दोघींचं चांगलंच वाकडं लागलेलं आहे. ती कुठेही स्टँड घेत नाही आणि दुसऱ्यांचा सहारा घेऊन खेळते, म्हणून ती प्यादी आहे असं रुचिताला वाटतंय. आणि ओंकारने घेतलेलं आहे रोशनचं नाव. रोशन विशालचा प्यादा आहे, त्यामुळे रोशनला प्याद बनवलेला आहे. तर आता हे जे 4 जण आहेत, दिव्या आहे, अनुश्री आहे, तन्वी आणि रोशन, हे झालेले आहेत सेवक. म्हणजे सगळी कामं यांनीच करायची, बाकीच्यांनी त्यांना कुठलीही हेल्प करायची नाही. आपल्याला आतापर्यंत लक्षात आलंच असेल की विशाल हा एक मास्टर माइंड आहे, तो या टोळीला चालवतो आहे. म्हणजे जी रुचिता आहे, अनुश्री आहे, यांना तो बॅकमध्ये काहीतरी गोष्टी अशा भरतो की त्याच्यामुळे या दोघी ज्या आहेत त्या आपल्याला त्याप्रमाणे वागताना दिसतात. रोशन सुद्धा काही याच्यामध्ये त्याचा इन्फ्लुएन्स झालेला आहे. रुचिता मॅडमची बडबड इथे सुद्धा चालू आहे. ओंकारचं तिचं त्याच्यामध्ये वादावादी होते त्या खेळामध्ये आणि ती खूप बडबड करते. रुचिता ओंकारला उचकवत असते, ओंकार पण गप्प बसत नाहीये आणि प्राजक्ता तिला सांगते बाहेर येऊन की खूप बडबड होते, त्यामुळे इरिटेट होते. आणि जर तू कॅप्टन झाली तर किती बडबड करतील, लोकांना किती ऐकायला लागेल. दिव्या आपल्याला एक काश्मीरी डान्स करताना दिसतेय, प्राजक्ता गाताना दिसतेय. प्राजक्ता छान गाती आणि दिव्या खूप इनोसंट आहे. म्हणजे अनुश्री इथे बोलताना आपल्याला दिसते की खूप इनोसंट आहे ही दिव्या. तिची अटॅचमेंट झालेली आहे ओंकार बरोबर, आयुष बरोबर, राकेश बरोबर. आणि दिव्या स्ट्रॉंग माइंडेड आहे, परंतु खूप इनोसंट मुलगी आहे. सागर कारंडे चांगलाच या घरामध्ये रुळलेला आहे. त्याची कॉमेडी इथे खूप कामाला आली आहे. सगळ्या लोकांना तो हसवतोय, स्वतः सुद्धा एंटरटेन होतोय आणि प्रेक्षकांना सुद्धा एंटरटेन करतोय. किचनमध्ये आपण पाहिलं त्यांची सागर, अनुश्री, करण, रोशन यांची जी बटर चिकनवरनं आणि नेपाळी बहादूर याच्यावरनं जी चालली होती मस्ती, ती मस्ती थोडी एंटरटेनमेंट आपल्याला वाटलं त्याच्यातनं. रोशन आपल्याला आज खूप काम करताना दिसलेला आहे. बाकीचे सेवक काम करत नव्हते, परंतु रोशनने सगळं चकाचक करून ठेवलेलं आहे, भांडी घासलेली आहेत. आणि तो म्हणतो की माझा असा स्वभाव नाहीये. जेव्हा त्याला सांगते की रुचिता की बाबा सगळी कामं अंगावर घेऊ नको, अनुश्री सांगते तुला जे वाटतं ते कर, आणि रुचिता म्हणते की यूज करून घेतायत ते. आणि आपण बघितलं की रोशन म्हणतोय की बाबा, जेव्हा तन्वी पण त्याला सांगते तेव्हा तो सांगतो की माझा स्वभाव नाहीये तो. म्हणजे एका चांगल्या बिहेवियरने हा माणूस आपलं मन जिंकतोय. बाथरूम मधला एक किस्सा झालेला आहे. तिथे सागर जे आहे ते बाथरूम एरियामध्ये बसलेले आहेत, कारण तो कॉमन एरिया आहे बसण्यासाठी. आणि बाकीच्या ज्या मुली आहेत, प्राजक्ता आहे किंवा सोनाली, त्याला सांगतात की बाबा, म्हणजे आयुषला सांगतात की त्यांना तिथे बसायला नको सांगू, कारण गप्पा मारायला इथे बसू नका, कारण ज्या लेडीज आहेत त्यांना अनकम्फर्टेबल होतं. त्याच्यावरती सागर म्हणतो की ही कॉमन एरिया आहे, मी इथे बसणारच. त्यानंतर सोनालीला सागर सांगतोय की बाबा मी 10 वर्ष बाई होतो, कारण आपण बघितलं आपल्या कॉमेडी शोमध्ये चला हवा येऊ द्यामध्ये सागर बाईच्या वेशामध्ये आपण खूप वेळा पाहिलेला आहे. तो म्हणतो की आय कॅन अंडरस्टँड.
सचिन कुमावत हे खूप चांगले सिंगर आहेत, चांगले माणूस आहेत आणि या बिग बॉसच्या घरामध्ये एका चांगल्या माणसाला इथं मॅच करणं, कम्फर्टेबल होणं खूप अवघड आहे. तसंच सचिनचं झालेलं आहे आणि ते खूप ब्रेकडाऊन झालेला आहे त्यांचा. रडतायत जेव्हा बिग बॉस त्यांना आतमध्ये बोलवतात कन्फेशन रूममध्ये. त्यांना वाटतं की मी विसरत चाललोय, गोंधळलोय, मला समजत नाहीये कसं वागायचं. कारण त्यांनी स्टेज परफॉर्मन्स दिलेले आहेत आणि इथे सगळ्या कॅमेऱ्यांसमोर वागणं इतकं पण सोपं नाहीये. बाकीचे लोक जे आलेले आहेत ते कॅमेरा फेस केलेले लोक आहेत. ते वेगळ्या इंडस्ट्रीमधनं आलेले आहेत आणि सचिनला इथे खूप अनकम्फर्टेबल होतंय. पण बिग बॉस त्याला खूप चांगल्या पद्धतीने समजावतायत की तुम्ही डोळे बंद करा आणि कसा हा सचिन एका झाडाखाली बसलेला माणूस इतक्या वरती आला, स्टेजवर पोहोचला, हे तुम्ही आठवा आणि या खेळाला सुरुवात करा. असं बिग बॉस चांगला सपोर्ट त्याला करतायत. प्रभूबद्दल बोलायचं तर हा मुलगा जो आहे स्वतःच एंटरटेनमेंट आहे. स्वतः गाणी म्हणतो, सगळ्यांमध्ये मिक्स होतो. आता आपण पाहिलं राणी माझ्या मळ्यामध्ये येशील का याच्यावरती तो गाणं म्हणताना दिसतोय, बिग बॉसशी बोलतो. तो म्हणजे त्याला सुद्धा आज बिग बॉस विचारतात की तब्येत वगैरे व्यवस्थित आहे का, आणि खूप खेळून चांगले दिवस तो काढतोय बिग बॉसमध्ये. दिव्या आणि दीपाली ताईचं आपण पाहिलं की सुरुवातीला खूप छान बॉन्ड होता, परंतु नंतर तिच्या लक्षात आलं की बाबा हे सिनियर लोक जे आहेत ते आपल्यावरती लादतायत. तेच तिने आयुष्य शेअर केलं होतं आणि आयुष आता इथे त्यांच्या ग्रुपमध्ये म्हणजे प्राजक्ता, आयुष, करण आणि सचिन हे बसलेले होते. त्यावेळेस तो सांगतो की दिव्या असं सांगते त्याला की बाबा सिनियर आहेत म्हणून आपल्यावर लादतात. आणि इथे राकेशबद्दल सुद्धा बोललं जाते की बाबा तो सुद्धा म्हणजे सगळ्यांच्या लक्षात आलं की बाबा हा सुद्धा डॉमिनेट करतोय, ग्रुप चालवण्याचा प्रयत्न करतोय, इगोइस्टिक आहे. हे प्राजक्ताच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळेच इथं टोळी जी आहे ते सगळ्या वेगवेगळ्या टोळ्या आपल्याला दिसताना दिसते की बाबा प्राजक्ता, राकेश, दिव्या वगैरे आहेत. परंतु जर आपण बघितलं तर टोळ्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या टोळ्या झालेल्या आहेत. म्हणजे प्राजक्ता, आयुष, करण, सचिन यांच्यामध्ये प्राजक्ता सांगते की मी तुमच्यावरती विश्वास ठेवू शकते, बरोबर, पण ती राकेशवरती विश्वास ठेवू शकत नाहीये, दिव्यावरती नाहीये किंवा दीपालीताई सागरवरती नाहीये. इकडे आपण पाहिलं दीपालीताई आणि सागर या विशालच्या टीममध्ये येऊन म्हणतात की बाबा तुम्ही 4 जण नाहीत, तुम्ही 8 जण आहात, म्हणजे आम्ही तुमच्यामध्येच आहोत असं समजा. म्हणजे बघा कुठल्या टोळीमध्ये कोण, सगळेजण गेम खेळताना आपल्याला इथे दिसत आहेत. आणि याच्यावरती विशाल आणि अनुश्री सुद्धा खूप त्यांचा जे स्टँड आहे तो खूप जपून घेत आहेत. कारण विशाल म्हणते बघा आधी सुरुवातीला हे आपल्या विरुद्ध होते आणि आता आपल्या टीममध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. अनुश्री म्हणते की आपण 4च जण ओके आहोत. तर विशाल सांगतो कोर टीम तर आपली हीच राहणार आहे, बरोबर, म्हणजे त्यांचे कोर सदस्य तेच राहणार, परंतु यांना पण ते क्वांटिटी वाढवण्यासाठी आपल्या टीममध्ये घेणार. तन्वीला या बिग बॉसमध्ये जिंकायचंय, दिसायचंय आणि आपण पाहिलं ती वेगवेगळे वेशभूषा करून सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करते. आता इथे तन्वीने छान एक कामवाल्या बाईचा वेश केलेला आहे आणि ती सागरला म्हणते की मला आघाडीत बसायचं आणि तिथं आपल्याला आघाडी खेळताना आपल्याला ते लोक दिसत आहेत. याच्यावरती सोनाली म्हणते की हे बघा कसला कंटेंट आहे. म्हणजे आपल्याला खरंच या बिग बॉस 6 मध्ये चांगला कंटेंट बघायचा आहे, परंतु आता आपल्याला थोडंसं हे लोक स्लो डाऊन झालेले दिसत आहेत. एंटरटेनमेंट थोडं कमी पडतंय आणि बिग बॉस सीझन 6 हा बोर सीझन होऊ नये अशी आशा करूयात आपण. आणि या लोकांनी अजून थोडी पकड घ्यायला पाहिजे, अजून थोडं जोशमध्ये खेळायला पाहिजे. त्यानंतर बिग बॉसचाच गेम होता बैलगाडीचा. बैलगाडी आहे, ढवळ्या पवळ्या आहे, त्यांच्यामध्ये घंटी त्यांच्यामध्ये बनवायची आहे. ढवळ्यामध्ये लाल घंटी बनवायची आहे, पवळ्यासाठी निळी घंटी बनवायची आहे आणि असे ग्रुप बनवून त्या घंट्या तिथे बनवायच्या आहेत. एक चौकोन दिलेला आहे त्या चौकोनामध्ये आणि प्रत्येकाने आपापली घंटी जी आहे ती प्रोटेक्ट करायची आहे. तर हा गेम आपण पाहिला आपल्या आधीच्या सीझन्समध्ये आपण पाहिला तर किती जोश होता आणि की लोक अगदी कुणालाही बनवू देत नव्हते त्या घंट्या किंवा जे काही टास्क असेल. तर हे लोक खूपच असं मिळमिळतपणा जो आहे ना तो यांच्यामध्ये दिसतोय, कुठेही ॲग्रेसिव्हनेस येत नाहीये. तर या घंटी बांधण्याच्या बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये सुद्धा आपण पाहिलं की त्यांनी असं इझी गेम केला की कुणी जास्त ॲग्रेसिव्हनेस दाखवलेला नाही आहे आणि याच्यामध्ये दोन्ही टीम ज्या आहेत त्यांचं एकमत झालेलं नाही आहे, संचालकांचं एकमत झालेलं नाही आहे, बहुमत झालेलं नाही आहे आणि त्यामुळं दोन्ही टीम ज्या आहेत त्या विजयी झालेल्या नाही आहेत आणि दोन्ही टीम कॅप्टन्सीमधनं बाद झालेला आहे. म्हणजे यावेळेस 2 कॅप्टन्स बनणार आहेत, परंतु ते बरेच सदस्य याच्यामधनं आऊट झालेले आहेत. तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे. खूप काही झालेलं नाही आहे आजच्या एपिसोडमध्ये, खूप शांतपणे आजचा एपिसोड गेलेला आहे, परंतु या लोकांनी अजून थोडीशी ग्रीप घेण्याची गरज आहे. जर हा जो एपिसोड आहे, हा सीझन जो आहे, जर त्यांना एक वेगळ्या हाय लेवलला जर पोहोचवायचं असेल तर अजून या सदस्यांनी ॲक्टिव्ह होण्याची गरज आहे. जसं आपण बघितलं विशाल निकम किंवा या आपली सोनाली यांचा जो सीझन होता तो खूप गाजला होता, तसा हा सीझन गाजायला पाहिजे असेल
तर या लोकांनी खूप ॲक्टिव्ह होण्याची गरज आहे. आणि हे कंटेस्टंटसुद्धा जे आहेत ते थोडेसे बोरच वाटत आहेत मला. अजून त्यांनी जो त्यांचा म्हणजे प्रेक्षकांना बोर न करता अजून त्यांनी खेळ खेळायला पाहिजे. बघूयात, नक्कीच इम्प्रूव्हमेंट होईल या खेळामध्ये. पुढे काय होतंय ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहूयात. तोपर्यंत जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.